5 लाखाची अमाऊंट होती. जवळपास 4 वर्ष उलटून गेले होते. ज्या व्यक्तीने ते पैसे घेतले तेव्हा घेताना स्वभाव खूप छान होता. पैसे घेताना जी भाषा होती ती खूप गोड होती. पण जेव्हा ते पैसे रिटर्न मागण्याची वेळ आली, जेव्हा ते पैसे म्हणजे आमचेच पैसे आम्ही मागायला गेलो, तेव्हा अक्षरशः एका वेळी भांडणं झाली. पण अमाऊंट मोठी होती. 5 लाख कुणीही सोडणार नाही. अगदी आपले 50 रुपये 500 रुपये पण इकडचे तिकडे झाले की आपण गोंधळामध्ये पडतो. कुठे ठेवले याचा विचार करतो, कारण आपल्या हक्काचे आपल्या कष्टाचे पैसे असतात. अगदी तसंच काही झालं. 5 लाख रुपये माझ्याच म्हणजे आमच्याच एका जवळच्या व्यक्तीने माझ्या मिस्टरांकडनं घेतले होते. घेताना खूप छान सगळं मस्त होतं. अगदी 5 महिन्यात देतो असं बोलणं झालं, पण द्यायची वेळ आली तेव्हा कितीतरी वर्ष उलटून गेली. पण आता मी तुम्हाला जी टेक्निक सांगणार आहे, जे उपाय सांगणार आहे, हे 2 उपाय मी करायला सुरुवात केली आणि अवघ्या काही दिवसातच त्या व्यक्तीने स्वतःहून ते पैसे परत केले. आता ते पैसे कसे परत केले आणि त्यासाठी मी कुठली सेवा केली, ही सगळी सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आपल्यापैकी कितीतरी लोक असे आहेत की जे कर्जबाजारी झालेले आहेत. खूप डोक्यावर कर्ज झालेलं आहे. कुणीतरी काहीतरी उसने घेतलेले आहेत किंवा बँकेचे हप्ते थकलेले आहेत. घरात पैसा येत नाही आहे. एखादी विशिष्ट अमाऊंट कुठेतरी अडकून राहिलेली आहे. बघा, अशी कुठलीही जर तुमची समस्या असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो अवश्य करा. आठवड्यातील कुठल्याही दिवशी शक्य असेल तर शुक्रवार, मंगळवार, कारण हे 2ही दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. मी जेव्हा हा उपाय सुरू केला त्या दिवशी शुक्रवार होता, म्हणून शक्य असेल तर या 2 दिवशी, नाही तर एरवी कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, जिथे तुमचं देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक मिठाचा दिवा लावायचा आहे. आता मिठाचा दिवा कसा लावायचा, तर एक मातीची पंटी घ्यायची. त्या मातीच्या पंटीमध्ये मीठ घालायचं किंवा घरात कुठलं पण भांडं असेल ते घेतलं तरीही चालेल, त्याच्यामध्ये मीठ घाला आणि या मिठावरती एक छान पंती ठेवा. छोटी मोठी कुठली पण एक अजून पंती ठेवा. आता त्या पंटीमध्ये तूप घाला, तेल नाही, तूप घाला. माझ्याकडे म्हणजे तुम्हाला सांगितलं तर माझ्याकडे तूप नव्हतं, पण या पूजेसाठी किंवा ही जी सेवा आता मी तुम्हाला सांगणार आहे ती करण्यासाठी मी मार्केटमधून एक छोटा तुपाचा डबा आणला. तसा तुम्ही पण घेऊन या. आपण एरवी तेलच वापरतो, पण लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्तीच्या सेवांसाठी तूप खूप महत्त्वाचं असतं, कारण तुपाचा सुवास हा लक्ष्मीला लवकर आकर्षित करतो. म्हणून तुम्हाला मातीच्या वरच्या पंटीमध्ये तूप घालायचं आहे. छान वात घालून ती प्रज्वलित करायची आहे. या खाली ठेवलेल्या मिठाच्या पंटीला हळदी कुंकवाची 5 बोटं आणि त्याच्यावरती ठेवलेल्या या तुपाच्या पंटीला पण 5 बोटं हळदी कुंकवाची लावायची आहे. देवघराच्या समोर ही पंटी तुम्हाला लावायची आहे. माता लक्ष्मीला आपली समस्या जी काही असेल ती सांगायची आहे आणि त्याच्यानंतर ही मातीची पंटी घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना फिरवायची आहे. पूर्ण घरभर तिला फिरवून आणायचं. घरातले फॅन वगैरे बंद करा, जेणेकरून ती विझणार नाही. घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना ती फिरवून आणायची आणि घराच्या मेन दरवाजात, म्हणजे जो आपला मेन दरवाजा असतो, समोरचा दरवाजा असतो, तर त्या समोरच्या दरवाजामध्ये शक्यतो उजव्या बाजूला ती ठेवून द्यायची. म्हणजे घरात जेव्हा तुम्ही आतमध्ये प्रवेश करताय तेव्हा तुमचा जो उजवा भाग येईल त्या उजव्या भागामध्ये ही मातीची पंटी जी आहे छान मिठावरती ठेवलेली ती ठेवून द्यायची. तिथे एक 5 मिनिटं आसन घालून किंवा अगदी साधे बसलात तरी चालेल. जसं शक्य तिथे छान तुम्हाला बसायचं आहे आणि बसून तिथे तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम, नमस्ते सुमहामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते, हे महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला 3 वेळा आणि 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र, 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम, 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र, या 2ही सेवा तुम्हाला तिथे बसून छान करायच्या आहेत. 2ही सेवा तुमच्या करून झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला घराच्या आत यायचं आहे. आपल्या घराच्या आतमध्ये येऊन तुम्हाला एका निवांत शांत ठिकाणी देवघराच्या समोर बेडरूममध्ये कुठेही जिथे तुम्हाला कोणी टोकायला येणार नाही अशा ठिकाणी बसायचं आहे. बसल्यानंतर तुम्हाला समोर एक दिवा लावायचा आहे किंवा एखादी मेणबत्ती लावायची आहे किंवा मग तुम्ही नुसता कापूर पेटवला तरीही चालेल. जिथे बसला तिथे काहीतरी अग्नी प्रज्वलित करा
आणि त्याच्यानंतर 7 तमालपत्र घ्या. 7 मोजून 7 तमालपत्र स्वच्छ एका कापडाने पुसून वगैरे घ्या. त्याला माती धूळ काही नसावी. घेतलेल्या 7ही तमालपत्रांच्या वरती प्रत्येक वेळी एक तमालपत्र घेतलं, त्याच्यावरती तुम्हाला तुमची अमाऊंट लिहायची आहे. आता माझं 5 लाख होते, मी 5 लाख लिहायचे हिरव्या रंगाच्या पेनाने. हिरव्या रंगाच्या पेनाने. नसेल हिरवा रंग, थोडी हळद घ्या, हळदीत थोडं पाणी घाला आणि एखादी अगरबत्तीची काडी घ्या आणि ती हळद ओळी करून तुम्ही त्या तमालपत्रावरती जी अमाऊंट असेल ती लिहा. जे तुम्हाला हवं आहे, जे तुम्ही दिलेलं आहे, जे कुणाकडनं येणं आहे, जे कर्ज आहे, काही असेल, ती बेसिक अमाऊंट तुम्हाला तमालपत्रावरती लिहायची आहे. त्या अमाऊंटवरती, त्या तमालपत्रावरती थोडीशी दालचिनीची पावडर स्प्रेड करायची आहे. आता हे तमालपत्र राऊंड करायचं, फोल्ड करायचं आणि शेवटी त्याला एक फूलवालं लवंग टोचायचं. जेव्हा ते बंद कराल तमालपत्र, तेव्हा त्याला फूलवालं लवंग टोचायचं. पुन्हा दुसरं तमालपत्र, पुन्हा सेम ह्या पद्धतीने असे 7च्या 7ही तमालपत्र एक एक करत तुम्हाला त्यावर अमाऊंट लिहत, त्यामध्ये दालचिनीची पावडर टाकत तुम्हाला ते फोल्ड करायचे आहेत आणि 7ही तमालपत्र छान लवंगाने बंदिस्त करायचे आहेत. आता हे 7ही तमालपत्र जे आहेत हे तुम्हाला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत. आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये किंवा उजव्या हाताच्या या भागात 7ही तमालपत्र घ्यायचे आहेत. तुम्हाला डोळे बंद करायचे आहेत. त्यानंतर ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेत, आता समजा माझे पैसे आमच्याच नात्यातल्या त्या व्यक्तीने घेतले होते, मी चित्र डोळ्यासमोर आणायचे. तो व्यक्ती आलाय, त्या व्यक्तीने ते पैसे आणलेत, तो व्यक्ती घेऊन येतोय, ते पैसे आमच्या हातात देतोय, ते पैसे मी कपाटात ठेवते, असं एक पॉझिटिव्ह चित्र मी डोळ्यासमोर उभं करायचे. तुम्हाला काही अमाऊंट हवी असेल तर तुम्ही एक डोळ्यासमोर आणा की ही अमाऊंट येते, ती अमाऊंट आता माझ्या हातात येते, ती अमाऊंट आता मी कपाटात ठेवते, ती पैसे म्हणजे ते पैसे, ती अमाऊंट आता माझ्याकडे आहे, मी श्रीमंत आहे. जे पण असेल ते पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर आणा. कर्जमुक्तीसाठी करताय, हो मी सगळे पैसे बँकेत जमा केलेत, संपूर्ण कर्जमुक्त झालंय, आता मी कर्जातून मुक्त झालेलो आहे. जी पण इच्छा असेल ती पॉझिटिव्ह वेवमध्ये तुम्हाला म्हणायची आहे. पूर्ण पॉझिटिव्हिटीने तिथे ती व्यक्त करायची आहे. 5 मिनटं ते चित्र डोळ्यासमोर आणल्यानंतर माझ्याकडे खूप पैसा आहे, मी धनवान आहे, मी श्रीमंत आहे, माझ्या घरातील प्रत्येक कानाकोपरा पैशाने भरलेला आहे, असं पॉझिटिव्ह म्हणून तुम्हाला ते तमालपत्र 7च्या 7ही तमालपत्र एक एक करत समोर लावलेल्या दिव्यावर, मेणबत्तीवर, कापूर, जे काही तुम्ही समोर अग्नी प्रज्वलित केलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला हे तमालपत्र जाळायचे आहेत. ठीक आहे. एक एक करत 7ही तमालपत्र पूर्ण जाळून टाकायचे. त्यानंतर जे काही अर्धवट जळलेलं राहील किंवा त्याची जी काही राख होईल ती तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन कुठल्याही एका झाडाखाली, तुळस सोडून कुठल्याही एका झाडाखाली तुम्हाला ते टाकून द्यायचे आहे. बघा, हा उपाय तुम्ही कमीत कमी 21 दिवस करा. तुम्हाला सांगते, मी हा उपाय करायला सुरुवात केली, 4 दिवस झाले, मोजून 4 दिवस झाले आणि 5व्या दिवशी जेव्हा आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो, त्या मार्केटमध्ये ज्या व्यक्तीने पैसे घेतले ती व्यक्ती समोर दिसली. का कुणास ठाऊक ती व्यक्ती स्वतःहून, मी आणि मिस्टर दोघे पण होतो, यांच्याकडे आली, त्यांच्याशी बोलली. खरं तर एवढ्या वर्षांमध्ये आम्ही रिलेशनसुद्धा तोडले होते, पण ती स्वतःहून बोलली आणि मी पैसे टाकतोय, माझं एक काम झालंय, तर ते जे काही पैसे मी घेतले होते ते मी उद्याच तुला पाठवतोय असं त्यांनी सांगितलं. सांगितल्यानंतर पण विश्वास नव्हता आम्हाला की खरंच तो पाठवेल म्हणून. आम्ही त्याच्याबद्दल काही बोलत पण नव्हतो, पण खरंच जसं त्याने सांगितलं त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या व्यक्तीने यांच्या अकाउंटला जी काही रक्कम घेतली होती ती पूर्ण ट्रान्सफर केली. मग त्यामुळे तो जो उपाय आहे तो मी जवळपास फक्त 5च दिवस केला, कारण 5च दिवसात माझं जे काम होतं ते पूर्ण झालं. तुम्हाला सुद्धा हा उपाय करायचा आहे. जोपर्यंत तुमचं काम होत नाही आहे, जोपर्यंत पैशांची समस्या दूर होत नाही आहे, तोपर्यंत ही रेमेडी करत राहा. म्हणजे असं नाही की वर्षभर करा, महिनाभर करा, 21 दिवस करा. 21 दिवसांमध्ये तुम्हाला खात्रीने सांगते जी पण अडचण असेल ती दूर होणार, आर्थिक तंगी कमी होणार. रोज जेव्हा तुम्ही हा उपाय रेमेडी करायला बसाल तेव्हा मिठाचा आणि तुपाचा दिवा आवर्जून लावा, जेणेकरून धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील, लक्ष्मी आकर्षित होईल. आणि जेव्हा तुम्ही तमालपत्राची रेमेडी कराल तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ब्रह्मांडाची शक्तीसुद्धा तुम्हाला साथ देईल. म्हणजे दोनही सेवा एकत्रित होतील. लक्ष्मी प्राप्तीची जी आपण करणार, म्हणजे स्तोत्रमंत्र करून जी करणार ती सुद्धा होणार आणि त्याच्यासोबत लॉ ऑफ अट्रॅक्शनसुद्धा त्याला साथ देणार. त्यामुळे तुमचं अडलेलं थकलेलं कुठलंही काम असेल तर ते पूर्णत्वास जाणार. खूप साधा सोपा उपाय आहे.
समजा हे 21 दिवस कंटिन्यू करत असताना मध्ये मासिक धर्म आला तर ते दिवस स्किप करा. तुम्ही 3 दिवस 4 दिवस 5 दिवस जे पाळताय ते स्किप करा. मी तरी 3च पाळते, तर तुमच्यावर आहे. पण जे काही असेल त्यामध्ये स्किप करा आणि त्याच्या पुढचे दिवस कंटिन्यू करून ही रेमेडी पूर्ण पार पाडा. 21 दिवसांमध्ये तुम्हाला सांगते, बाय चान्स एखाद्याचं नाहीच काम झालं तर 21 दिवस पूर्ण केलं पण नाही झालं, लेट्स गो करा, विसरून जा. तुम्हाला सांगते, तुम्हाला 10 वर्षात पण काही भेटणार नसेल, पुढच्या 4 वर्षात पण तुमचं काम होणार नसेल, ही टेक्निक केल्यानंतर काही दिवसात काही महिन्यात तुम्हाला जर तुमच्या नशिबात पण असेल ते सुद्धा मिळेल. खूप साधा आणि सोपा उपाय आहे, पॉवरफुल उपाय आहे. मनापासून करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.